यूट्यूबवर जाऊन सर्च करा मराठी गपशप, सबस्क्राइब करा मराठी गपशपला आणि या बेलला प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल। नमस्कार मित्रांनो, मराठवाडा व विदर्भासाठी अजून एक चांगली गोष्ट समोर येत आहे, ज्यामध्ये आता पुन्हा औरंगाबाद, बुलढाणा, खामगाव हा रेल्वे मार्गाचा विचार पुन्हा करण्यात येत आहे। राज्यातील दळणवळण गतिमान करण्यासाठी रेल्वे विभागाने औरंगाबाद, बुलढाणा, खामगाव अशी नव्याने रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे। औरंगाबाद, बुलढाणा, खामगाव या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे। औरंगाबाद ते खामगाव यामध्ये बहुतांश तालुके जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। हा जर रेल्वे मार्ग झाला तर औरंगाबाद ते बुलढाणा तसेच अजिंठा लेणीला प्रवास करण्यासाठी प्रवाशांना हे खूप सोपे पडेल आणि रस्त्यावरील वाढते अपघात लक्षात घेऊन रेल्वेचा प्रवास हा अतिशय सुरक्षित होईल। या रेल्वे मार्गाचा सर्वे करत असताना मेनली या रूटमध्ये येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा विचार करण्यात आलेला आहे, जेणेकरून रेल्वेला देखील यातून उत्पन्न भेटेल व शेतकऱ्यांचा माल ही अपेक्षित त्या ठिकाणी लवकर जाऊन शेतमालाला चांगला भाव मिळू शकेल, असे दुहेरी उद्देश रेल्वे बोर्डाचा आहे। तसे पाहिले तर औरंगाबाद, खामगाव, बुलढाणा रेल्वे मार्गाची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। या रेल्वे मार्गात तालुक्यांची गावे नकाशात येणार आहे, त्यामुळे शेगाव, अजिंठ्याला जाणाऱ्या पर्यटकांची वाढच होणार आहे, त्यामुळे पर्यटन रोजगार देखील वाढू शकतो। सर्वे करत असताना मध्य रेल्वे प्रशासनाने सर्व बाजार समित्यांचा आर्थिक स्तर, मालाची आवक याबाबत माहिती घेतल्याचे कळत आहे। यामध्ये मग फुलंब्री असेल, सिल्लोड असेल, बुलढाणा असेल, खामगाव असेल, भोकरदन असेल असे अनेक तालुक्यांचा सर्वे या रेल्वे बोर्डाने केलेला आहे। आता या सर्वेचे काम अंतिम टप्प्यात असून याचा अहवाल लवकरच रेल्वे बोर्डाला पुन्हा सादर करण्यात येईल, ज्यामध्ये या रेल्वे मार्गाबद्दल निर्णय घेतला जाईल। आपण अपेक्षा करूया की हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर मंजूर होऊन प्रत्यक्षामध्ये याचे काम लवकर सुरू व्हावे, ज्यामुळे मराठवाड्यातील व विदर्भातील कनेक्टिव्हिटी वाढून त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना व प्रवाशांना होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।